नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. भक्तांनो, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सण, प्रत्येक परंपरा आणि प्रत्येक संस्कारामागे एक खोल आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. काही परंपरा अशा आहेत ज्या केवळ पूजा नसून आपल्या नात्यांमध्ये प्रेम, आदर आणि कृतज्ञता जपण्याचं काम करतात. आणि अशाच पवित्र परंपरेपैकी एक म्हणजे अधिक महिना. भक्तांनो, दर 3 वर्षांनी येणारा हा अधिक महिना म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचा पुरुषोत्तम महिना मानला जातो. या महिन्यात केलेले जप, दान, सेवा आणि सत्कर्म यांचं पुण्य अनेक पटीने वाढतं असं शास्त्रात सांगितलेलं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या पवित्र महिन्यात सर्वात मोठं पुण्य कोणतं मानलं जातं? हो भक्तांनो, ते म्हणजे आपल्या आईचा सन्मान. कारण आई ही केवळ जन्म देणारी स्त्री नसते, ती आपल्या घरातील लक्ष्मी असते. ती आपल्या आयुष्यातील पहिली गुरु असते आणि तीच आपल्या आयुष्यातील पहिली देवता असते. म्हणूनच भक्तांनो, अधिक महिन्यात आईची ओटी भरण्याची परंपरा अत्यंत पुण्यदायी मानली जाते. अनेकांना प्रश्न पडतो की आईची ओटी नेमकी का भरतात, त्यामागचं शास्त्र काय, कोणत्या दिवशी आईची ओटी भरावी, ओटी भरण्यासाठी कोणतं साहित्य लागतं आणि जर आई जवळ नसेल किंवा या जगात नसेल तर काय करावं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात सर्वात मोठं पुण्य करून देईल. भक्तांनो, अधिक महिन्याला मलमास किंवा धोंड्याचा महिना असंही म्हणतात. पुराणात अशी कथा सांगितली जाते की पूर्वी या महिन्याला कोणताही देव मानत नव्हता. त्यामुळे हा महिना अत्यंत दुःखी झाला आणि भगवान विष्णूंकडे गेला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला आपल्या पदरात घेतलं आणि म्हणाले, आजपासून तू माझा पुरुषोत्तम महिना आहेस. या महिन्यात जो भक्त श्रद्धेने सत्कर्म करेल त्याच्यावर माझी विशेष कृपा राहील. भक्तांनो, विचार करा, ज्याला संपूर्ण जगाने नाकारलं त्याला भगवान विष्णूंनी स्वीकारलं. आणि अगदी तसंच जेव्हा जग आपल्याला सोडून जातं तेव्हा एकच व्यक्ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते, ती म्हणजे आपली आई. आईचं प्रेम कधी बदलत नाही, आईचा आशीर्वाद कधी कमी होत नाही आणि आईची माया कधीही संपत नाही. म्हणूनच अधिक महिन्यात आईची ओटी भरणं म्हणजे साक्षात आदिशक्तीची पूजा करणं असं मानलं जातं. भक्तांनो, शास्त्रात असंही म्हटलं आहे, मातेपेक्षा मोठं तीर्थ नाही आणि तिच्या आशीर्वादापेक्षा मोठं कवचही नाही. असं मानलं जातं की आईची ओटी भरल्याने घरात सुख समृद्धी येते, आर्थिक अडचणी कमी होतात, कौटुंबिक कलह दूर होतात आणि मुलांच्या आयुष्यात प्रगतीचे मार्ग खुलतात. पण मंडळी, या सर्वांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे आईच्या डोळ्यात येणारे आनंद अश्रू. कारण अनेक वेळा आईला महागड्या वस्तूंची गरज नसते, तिला फक्त आपल्या लेकरांकडून प्रेम आणि आदर हवा असतो. भक्तांनो, चला तर मग आता पाहूया आईची ओटी भरण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागतं. आईची ओटी भरण्यासाठी सर्वप्रथम साडी, खण किंवा ब्लाऊज पीस घ्यावा. नारळ, हळद कुंकू, अक्षदा, फुले, गजरा, 5 सुपाऱ्या, 5 बदाम, 5 हळकंड आणि 5 नाणी आणि कुठल्याही प्रकारची एक फळ, मिठाई किंवा पुरणपोळी. भक्तांनो, अधिक महिन्यात शक्यतो हिरवा, पिवळा किंवा लाल रंग शुभ मानला जातो. त्यामुळे त्या रंगाची साडी घेतली तर अधिक चांगलं मानलं जातं. आणि लक्षात ठेवा, ओटीची खरी किंमत साहित्यामध्ये नसते तर आपल्या भावनेमध्ये असते. चला तर मग आता जाणून घेऊया आईची ओटी कशी भरावी. सर्वप्रथम घर स्वच्छ करून देवघरासमोर सुंदर रांगोळी काढा. आईला एका पाटावर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसवा. तिच्या कपाळाला हळदी कुंकू लावा. एका तांब्यात स्वच्छ पाणी घ्या. आईचे पाय हलक्या हाताने धुवा. भक्तांनो, ही केवळ परंपरा नाही तर आपल्या अहंकाराचा त्याग आहे. कारण ज्या पायांनी आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट केले त्या पायांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा क्षण असतो. एका तपकात साडी आणि खण ठेवा. त्यावर नारळ ठेवा. नारळाची शेंडी आईच्या दिशेने असावी. त्यानंतर सुपाऱ्या, बदाम, हळकुंड आणि नाणी ठेवा. हे सर्व साहित्य दोन्ही हातांनी उचलून अत्यंत आदराने
आईच्या पदरात द्या. भक्तांनो, आई ओटी स्वीकारताना तिच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसेल ना, तो आनंद म्हणजे साक्षात लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. तसंच भक्तांनो, आईची आरती करा, तिला गोड पदार्थ भरवा, शक्य असेल तर पुरणपोळी, अनारसे किंवा पेढे द्या आणि शेवटी तिच्या चरणांवर डोकं ठेवून आशीर्वाद घ्या. भक्तांनो, हा भाग अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे, कारण प्रत्येक जण इतका भाग्यवान नसतो की ज्याला रोज आईचं दर्शन मिळेल. जर तुमची आई दूर राहत असेल तर तिच्या नावाने साडी, खण आणि नारळ देवघरात ठेवा. व्हिडिओ कॉल करून तिचा आशीर्वाद घ्या, कारण देवासाठी अंतर महत्वाचं नसतं, भावना महत्वाच्या असतात. आणि जर आई या जगात नसेल तर दुःखी होऊ नका. आई कधी मरत नाही, ती आपल्यासोबत आशीर्वादाच्या रूपाने कायम असते. अशा वेळी तुम्ही सासूबाई, मावशी, आत्या किंवा मोठ्या बहिणीची आई या रूपात ओटी भरू शकता किंवा मंदिरात जाऊन देवीला साडी अर्पण करू शकता. तसेच अनाथ आश्रमात किंवा वृद्धाश्रमात दान केलं तरीही ते आईची सेवा मानली जाते. तर भक्तांनो, असा हा अधिक महिना 3 वर्षांनी एकदाच येतो. पैसा, संपत्ती, यश हे सर्व पुन्हा मिळू शकतं, पण आईचं प्रेम पुन्हा मिळत नाही. म्हणून या अधिक महिन्यात एक दिवस खास आईसाठी काढा. तिची ओटी भरा, तिला मिठी मारा आणि मनापासून सांगा, आई तू आहेस म्हणून माझं जग सुंदर आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक, पौराणिक आणि भावनिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन आणि सुंदर माहितीसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.